जुलै 2020 रोजी भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले. परंतु करोना काळामध्ये याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत होते. त्यावर मात करत आज 2025 साली पूर्ण भारतामध्ये नवीन शैक्षणिक धोरण चांगल्या प्रकारे अवलंबले जात आहे. असे असताना देखील बहुतांश विद्यार्थी तसेच त्यांचे पालक व शिक्षकांमध्ये देखील नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल संभ्रम आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन शैक्षणिक धोरण, बदललेली संरचना व जुन्या शैक्षणिक धोरणासोबत त्याचा तुलनात्मक अभ्यास करूया. शैक्षणिक धोरणाचा मुख्य हेतू हा विद्यार्थ्याचा काल्पनिक विचार करण्याचा दृष्टिकोन तसेच व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास यावर भर देणे हा आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळ्या सुविधा केलेल्या आहेत किंवा महत्वाच्या सुधारणा केलेल्या आहेत, जसे की शालेय शिक्षणाची पुनर्रचना, उच्च शिक्षणाची पुनर्रचना तसेच हायर स्टडीची देखील पुनर्रचना केलेली आहे. पहिली सुधारणा ती म्हणजे शालेय शिक्षणाची पुनर्रचना. या अगोदरच्या शैक्षणिक धोरणामध्ये जी 10+2 रचना होती ती आता 5+3+3+4 वर्षांमध्ये बदलण्यात आली आहे. या नवीन रचनेमध्ये पहिले 3 वर्ष प्री स्कूल साठी म्हणजेच LKG, UKG, KG साठी व त्यानंतर इयत्ता 1ली व 2री साठी असे 2 वर्ष म्हणजे मिळून एकूण 5 वर्षे हे फाउंडेशन साठी देण्यात आले आहे. या 5 वर्षांनंतर पुढील 3 वर्ष म्हणजेच इयत्ता 3री ते इयत्ता 5वी हे प्राथमिक म्हणजेच प्रायमरी स्कूलिंग साठी आहेत व त्यानंतर पुढील 3 वर्ष म्हणजे 6वी ते 8वी माध्यमिक शिक्षण व त्यानंतर 9वी ते 12वी 4 वर्ष उच्च माध्यमिक शिक्षणासाठी देण्यात आले. आता यामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे तुम्हाला आता 3ऱ्या वर्षापासूनच शालेय शिक्षणाला सुरुवात करता येते, जे की अगोदरच्या धोरणामध्ये ऑप्शनल होते. म्हणजेच अगोदर तुम्ही डायरेक्ट इयत्ता 1ली मध्ये ऍडमिशन मिळवू शकत होते, पण आता तुम्हाला तुमची UKG, LKG आणि KGचे वर्ग केल्याशिवाय 1लीला ऍडमिशन मिळणार नाही. आता तुम्हाला प्री स्कूल केल्याशिवाय 1लीला जाता येणार मिळत होते. दुसरी महत्वाची सुधारणा म्हणजे UGची डिग्री आता 3 किंवा 4 वर्षांच्या कालावधीची असणार आहे, जी की पूर्वी पण तेवढीच होती. या ठिकाणी नवीन गोष्ट म्हणजे की विद्यार्थ्यांना मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिटचा ऑप्शन अवेलेबल असणार आहे. म्हणजेच एखादा विद्यार्थी पहिल्या वर्षानंतरच कॉलेजमधनं बाहेर पडू शकतो किंवा 2ऱ्या वर्षानंतर बाहेर पडू शकतो किंवा 3ऱ्या वर्षानंतर बाहेर पडू शकतो. यालाच मल्टिपल एंट्री किंवा एक्झिट म्हणतात. म्हणजेच तो बाहेर पडल्यानंतर ज्या ठिकाणाहून त्याने शिक्षण सोडलेलं आहे त्या ठिकाणावरच पुढे तो त्याचं शिक्षण कंटिन्यू करू शकतो. याबरोबर प्रत्येक वर्षासाठी तुम्हाला वेगवेगळे सर्टिफिकेट दिले जाणार आहेत, जे की अगोदर फक्त 3 वर्ष किंवा 4 वर्षाची डिग्री झाल्यानंतरच तुम्हाला मिळत होते. पहिल्या वर्षानंतरचं जे काही असेल तर तुम्हाला डिप्लोमा सर्टिफिकेट मिळेल. 2ऱ्या वर्षानंतर तुम्ही जर एक्झिट घेतलं तर तुम्हाला ऍडव्हान्स डिप्लोमा सर्टिफिकेट मिळेल. 3ऱ्या वर्षी तुम्ही जर एक्झिट केलं किंवा 3 वर्ष पूर्ण केले तर तुम्हाला बॅचलर्स डिग्री मिळेल. जी डिग्री 4 वर्षांची त्या ठिकाणी तुम्ही 4 वर्षांची डिग्री केली तर तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट. नवीन शैक्षणिक धोरणानुसार डिग्री प्रोग्राम हा क्रेडिट बेस असणार आहे. म्हणजेच एका क्रेडिटसाठी 1 तासाचे लेक्चर किंवा 2 तासाचे प्रॅक्टिकल किंवा फील्ड प्रोजेक्ट असणार आहे. आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे तुम्हाला मल्टिपल एंट्री आणि एक्झिटचं ऑप्शन दिलेलं आहे, या ठिकाणी तुम्ही काय करू शकताय, ज्या ठिकाणी तुम्ही शिक्षण सोडले त्या ठिकाणपासूनच तुम्ही परत शिक्षणामध्ये एंट्री घेऊ शकता. मग या अशा वेळेस तुम्ही अगोदर घेतलेले शिक्षणाचे जे काही क्रेडिट्स असतील ते क्रेडिट्स कुठेतरी जमा ठेवण्यासाठीच अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटची देखील तरतूद केली आहे. जसे की पूर्वी UGची कोर्स केल्यानंतर तुम्हाला 3 वर्षानंतर मास्टर्सचा कोर्ससाठी 2 वर्ष असायची, परंतु आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार मास्टर्सचा कोर्स किंवा मास्टर्सची डिग्री करण्यासाठी 1च वर्षाची मुभा दिलेली आहे. जर तुम्ही 3 वर्षाचा डिग्री कोर्स करत असताल तर 1 वर्षाचा मास्टर्स करू शकता आणि 2रं वर्ष हे रिसर्च ओरिएंटेड असणार आहे. तसंच जर तुम्ही 4 वर्षांचा डिग्री कोर्स करत असताल तर तुम्हाला 1 वर्षाचा रिसर्च ओरिएंटेड कोर्स असणार आहे. म्हणजे ते 1 वर्ष फोकस ऑन रिसर्च बेस आर्ट्स, सायन्स, कॉमर्स असं वेगवेगळेपणा न राहता ते सर्व एकत्रच राहणार आहेत. म्हणजेच आर्ट्सचा विद्यार्थी सायन्सचे सब्जेक्ट घेऊ शकू शकतो, सायन्सचा विद्यार्थी कॉमर्सचे किंवा आर्ट्सचे सब्जेक्ट घेऊ शकू शकतो. व अशा प्रकारे कुठलाही विद्यार्थी कुठल्याही एका स्ट्रीमचा न म्हणता त्याला आपण इंटरडिसिप्लिनरी स्टुडंट असं म्हणू शकतो.